प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट जेई यासाठी जो शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ बघतो आहोत आणि आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 20 आणि चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल। का बघतो आहोत आपण हे शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ? तर बघा, सीईटी नीट जेई या परीक्षांमध्ये तुम्हाला त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये जेवढा तुम्ही वेळ वाचवणार आहे तेवढा तुमचा स्कोअर जास्त येणार आहे। आणि बघा, रेग्युलरच्या तुमच्या मार्कांमध्ये तुम्हाला फक्त एखादा दुसरा मार्क इकडे तिकडे झाला तर काही फरक पडत नाही, कारण की बोर्डाची परीक्षा ही तुम्हाला फक्त ह्या परीक्षांना क्वालिफाय होण्यासाठी द्यायची असते। पण ही सीईटी नीट जेईच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एक एक मार्काने तुमची मेरिट लिस्ट ही खूप प्रमाणात खालीवर होत असते आणि त्यामुळे तुम्हाला एक मार्कावरून जेव्हा तुमचं ड्रीम कॉलेज जातं, त्यानंतर ड्रीम ब्रांच जाते, मग त्यावेळेस तुमच्या हातात पश्चाताप राहतो। आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून तुम्ही शॉर्ट ट्रिकने एमसीक्यू सोडवायची सवय लावा आणि त्याच्यासाठीच आपण हे व्हिडिओ बनवतो आहोत। तर आजचा चॅप्टर मॅग्नेटिक मटेरियल आहे आणि आर्टिकल आहे क्युरीज लॉ। आता काय आहे क्युरीज लॉ हे एकदा 2 मिनिटात आपण बघू आणि त्याच्यावर कशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने प्रॉब्लेम सोडवता येतात हे पण आपण शिकू। तर आता बघा, तुम्हाला असं माहिती आहे की जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तर कशावर, तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्युरीज लॉ हा पॅरामॅग्नेटिक मटेरियल साठी अप्लाइड आहे आणि तिथं जे मॅग्नेटायझेशन येतं फील्ड अप्लाय केल्यावर, तर ते मॅग्नेटायझेशन जी फील्ड अप्लाय केली आहे त्याच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं आणि तिथं जे टेम्परेचर आहे त्याच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं, की त्या पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये जे मॅग्नेटायझेशन तयार झालेलं आहे ते अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आणि absolute टेम्परेचरच्या इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलतं। मग टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज क्युरीज कॉन्स्टंट आणि म्हणून हा झाला क्युरीज कॉन्स्टंट। मग आता ह्या बी ची जी किंमत असते ना ती असते μ0 बी दॅट इज इक्वल टू μ0 इंटू एच। ही एच म्हणजे इंटेन्सिटी, मग एम दॅट इज इक्वल टू सी μ0 इंटू एच डिवाइडेड बाय टी। If we remove this h from here and transfer this side, it becomes m by h that is equal to c μ0 into t. मग आता काय that is equal to m by h असतं आणि याचा अजून एक फॉर्म्युला असतो काय that is equal to μr minus 1। खूप सारे न्यूमेरिकल्स याच्यावर येतात। मग आता बघा, आपल्याला याची किंमत जर काय टाकली तर काय दॅट इज इक्वल टू सी μ0 इंटू टी, हे दोन्ही कॉन्स्टंट आहे आणि म्हणून ससेप्टिबिलिटी दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी ऍब्सोल्यूट टेम्परेचर इन केस ऑफ ए पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स। आणि मग आता बघा, आपल्याला ससेप्टिबिलिटी माहिती आहे की पॅराची पॉझिटिव्ह आणि स्मॉल असते, आलं का लक्षात, आणि फेरोची पॉझिटिव्ह आणि खूप लार्ज असते, म्हणजे ही अगदी छोटी असते। तर जर तुम्हाला काही एक दिलं, ससेप्टिबिलिटी दिली आणि तुम्हाला रिलेटिव्ह परमिएबिलिटी विचारली तर μr मायनस 1 करायचं, आलं का लक्षात। आणि μr जर काढायचं असेल, रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिली आणि ससेप्टिबिलिटी विचारली तर त्याच्यात फक्त एक मिळवायचा, 1 प्लस काय। हे दोन्ही फॉर्म्युले चांगले करा, याच्यावर खूप सारे न्यूमेरिकल्स आहे आणि आज आपण शॉर्ट ट्रिक मात्र ह्या फॉर्म्युल्यावर बघणार आहे। तर कसं ते बघूयात आपण, बघूया न्यूमेरिकल। आता प्रॉब्लेम असा आहे बघा, जो सीईटी 2024 ला विचारलाय। दी ससेप्टिबिलिटी ऑफ ए पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज काय ॲट 27 डिग्री सेल्सिअस, ॲट व्हॉट टेम्परेचर विल इट्स ससेप्टिबिलिटी बी काय बाय 4। ऑप्शन ए 327 डिग्री सेल्सिअस, बी 627 डिग्री सेल्सिअस, सी 927 डिग्री सेल्सिअस अँड डी 1200 डिग्री सेल्सिअस। मग आपल्याला काय दिलंय तर इनिशियल ससेप्टिबिलिटी जी काय1 म्हणतो ती काय दिलेली आहे, टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे। मग हे कॅपिटल टी झालं, याच्यात 273 ऍड केले तर 300, हे कॅपिटल टी जे काही आहे ते झालेले आहे बघा। देअरफॉर दी कॅपिटल T1 दॅट इज 300 डिग्री केल्विन झालेली आहे। मग काय2 काय दिलंय तर काय बाय 4 दिलंय आणि T2 काढायचंय,
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला माहितीये फॉर पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. जेव्हा जेव्हा असं इनव्हर्स प्रपोर्शन येतं तेव्हा जर T2 काढायचं असेल तर इकडे T1 लिहून टाकायचं आणि याच्या अपोजिट इथं घ्यायचं, म्हणजे इथं घ्यायचं काय1 डिवायडेड बाय काय2. असं तुम्ही कुठे कुठे घेऊ शकता. तर तुम्हाला माहितीये सरफेस टेन्शन मध्ये H इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू R असतं, बॉईस लॉ मध्ये P इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू V असतं. तर सगळ्यासाठी हे असा फॉर्म्युला तुम्हाला घेता येतो, म्हणजे ह्या स्टेपला आलं की आपलं खूप काम कमी होतं. मग आता त्याच्यानुसार तुम्हाला T2 काढायचंय, तर T2 दॅट इज इक्वल टू T1 300 आहे. इथे काय डिवायडेड बाय काय बाय 4 आहे. काय काय कॅन्सल झाले आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर नेहमी न्यूमरेटर असतो, म्हणजे याला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 1200 डिग्री केल्व्हिन झाले. पण ऑप्शन तुम्हाला कशात दिलाय, तर तो डिग्री सेल्सिअस मध्ये दिलाय, म्हणजे याच्यातून 273 जर तुम्ही मायनस केले तर T2 येतं 927 डिग्री सेल्सिअस. समजलं का? म्हणजे ऑप्शन काय आहे, तर तुमचा 927 डिग्री सेल्सिअस वाला ऑप्शन करेक्ट आहे. मग हे झालं 4 टाइम्स. असं 3 टाइम्स जर विचारलं ना, तर बघा आता हे जर 3 टाइम्स विचारलं तर सोपं करायचं. आता तुम्हाला पद्धत सांगते, जर काय बाय 3 आलं तर 300 ला 3 ने गुणायचं, म्हणजे इथे काय2 दॅट इज इक्वल टू काय बाय 3 असेल आणि T1 हे तुमचं 300 असेल, म्हणजे हे 27च पाहिजे. तर हे जर 300 असेल तर तुमचं T2 झालं बघा, याला 3 ने गुणायचं, म्हणजे 900 केल्व्हिन झालं आणि त्यातून 273 मायनस केले तर 627 डिग्री सेल्सिअस झालं. समजलं का शॉर्टकट? त्याच्यानंतर काय2 हे जर तुम्हाला काय बाय 2 दिलं आणि T1 परत 300च दिलं डिग्री केल्व्हिन, म्हणजेच हे 27 डिग्री सेल्सिअस दिलं की T बरोबर येतं, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. T2 झाले बघा तुमचे 600 केल्व्हिन आणि त्यातून 273 जर तुम्ही मायनस केले तर ते झाले 327 डिग्री सेल्सिअस. समजलं का शॉर्टकट? येस ऑर नो? आता आपण एक चार्ट करू शकतो बघा. कसा चार्ट करायचा, की काय2 दॅट इज इक्वल टू काय बाय 2 असेल आणि T1 27 डिग्री सेल्सिअस असेल, म्हणजेच तुमचं T1 हे 300 केल्व्हिन असेल, तर तुमचा T2 येतं बघा, हे 2 टाइम्स झालं तर ते येतं 327 डिग्री सेल्सिअस. मग हे जर काय बाय 3 असेल, काय2 बरोबर काय बाय 3 असेल तर T2 येतं तुमचं 627 डिग्री सेल्सिअस. काय2 बरोबर परत टेम्परेचर हेच परत परत लिहित नाही मी, तर काय2 जर तुमचं काय बाय 4 असेल तर तुमचं T2 येणार आहे 927 डिग्री सेल्सिअस. आणि पुढचं तुम्हाला होमवर्क, की काय2 दॅट इज इक्वल टू काय बाय 5 असेल तर तुमचं T2 काय येईल डिग्री सेल्सिअस मध्ये, हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तर तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून ह्या ट्रिकने जर तुम्ही केलं आणि बघा असे जर न्यूमरिकल आले तर एका सेकंदात तुम्हाला उत्तर काढता येणार आहे. ट्रिक जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.